जळगाव शहरातील वाहतूक कोंडी आणि वाहतूक कोंडीमुळे होणारी जळगावकरांची गैरसोय दूर करण्यासाठी एक उड्डाण पूल तयार करण्यात आला आहे। हा उड्डाण पूल तयार करण्यासाठी कोट्यवधी रुपये सुद्धा खर्च झाले आणि हा उड्डाण पूल वाहतुकीसाठी खुला देखील करण्यात आला। मात्र जळगाव जिल्ह्यात झालेल्या पहिल्याच पावसात हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनलाय। राष्ट्रीय महामार्गावरील बायपासवरील 2 ठिकाणी उड्डाण पुलाजवळ भराव खचला। कंत्राटदारांवर कठोर कारवाई करण्याची गिरीश महाजनांची मागणी। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे करणार थेट कारवाईची मागणी। पुलाला कुठे तडे पडलेत तर कुठे मातीचे ढिगारे, तर पुलाचा काही भाग हा कोसळलाय। ही दृश्य आहेत जळगाव मधील एका पुलाची। एका वर्षापूर्वीच हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला। जळगाव शहरामधील वाहतूक कोंडी आणि जळगावकरांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी हा तरसोद ते पारधी असा 17 किलोमीटरचा हा पूल उभारण्यात आला। यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च देखील करण्यात आलाय। मात्र पहिल्याच पावसात या पुलाचे काम किती निकृष्ट दर्जाचे आहेत हे पितळ सर्वांसमोर उघडे पडले। हे पितळ झाकण्यासाठी प्लास्टिकच्या कागदाचा देखील वापर करण्यात आला। नागपूर मुंबई महामार्गाला जोडणारा हा उड्डाण पूल आहे। रेल्वे लाईन लगत असलेल्या या पुलाच्या सिमेंटच्या प्लेट्स आणि माती मुरुम कोसळण्याला सुरुवात झाली। त्यामुळे पुढच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। एकीकडे पुलाचं वरवरचं डागडुजीकरण सुरू आहे, मात्र दुसरीकडे पुलाच्या संरक्षणवरील असलेला काहीसा भाग हा खाली पडू असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। त्यांचं स्टील उघडे आणि मातीचं सर्व कारभार आहे। इथं थोडा पाऊस झाला हिच्यात त्यांचे सर्व कठडे पडून गेलेले तुम्ही स्वतः बघितलेलं आहे। पूर्ण रस्ता नवीन करण्याशिवाय पर्याय नाही, कारण हा दुरुस्त केला आता हा जनतेचा पैसा सर्व वाया घालणार आणि या शेतकऱ्यांना या काम चालू असल्यामुळे कायम त्रास राहणार आहे। त्याच्यामुळे प्रशासनाने इकडे लक्ष देऊन हे काम ठेकेदाराकडनं त्याला दंड करून त्याच्या खर्चातून सर्व करून घेतलं पाहिजे। दरम्यान मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून संबंधित ठेकेदार विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोनद्वारे संपर्क केला आणि तातडीने संपूर्ण प्रकाराची चौकशी करून तत्काळ कामाला सुरुवात करण्याच्या सूचना दिल्या। मंत्री गिरीश महाजन व मंत्री गुलाबराव पाटील यांनी संबंधित ठेकेदाराच्या कामावरही अनेक प्रश्न उपस्थित केले। ठिकाणी ठेकेदारांचे माणसं आलेले आहेत, त्यांच्याशी आम्ही बोललो, त्याचे मालक अजून आलेले नाहीत। ते येथील गडकरी साहेबांच्या कार्यालयाशी आमचा संपर्क आहे। गडकरी साहेबांच्या कारवाई सगळी बातमी गेलेली आहे, माहिती दिली, फोटो सुद्धा आम्ही पाठवलेले आहेत। पण या संदर्भामध्ये उद्या दिल्लीची टीम या ठिकाणी येते, एक्सपर्ट आहेत त्यातले, ते या ठिकाणी येत आहेत आणि ते पाहणी करून नंतर काय असेल कारवाई ते केली जाईल। पण मला वाटतं अतिशय विषय गंभीर आहे। या कॉन्ट्रॅक्टरने हे काम सबलेट केलं आणि सबलेट केल्यानंतर आज बघताय की परिस्थिती काय आहे। त्यांना राज्याच्या कोणत्याही नेत्यांनी किंवा पदाधिकाऱ्यांनी तक्रार केली त्याचं त्यांनी एनसी घेतलेलं नाही, कोणाचं ऐकलं नाही। आसोद्याच्या शेतकऱ्यांनी तक्रार केली त्यांचं ऐकलं नाही। हा मगरूरपणा आहे आणि देवाची कृपा आहे की रेल्वेच्या बाजूला हे धसलं नाही, नाहीतर आज फार मोठी हानी झाली असती। स्ट्रक्चरल ऑडिट झालं पाहिजे, त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे, वेळ पडली तर जेलमध्ये घालता आला तर घातलं पाहिजे। खासदार स्मिता वाघ यांनी पुलाची पाहणी केली। यावेळी स्मिता वाघांनी अधिकाऱ्यांसह कंपनीच्या मक्तेदाराला चांगलेच धारेवर धरलं। तरसोद ते पारधी बायपासवरील तडे तसेच पुलाच्या बाजूला भराव कोसळल्याच्या घटनेवरून खासदार स्मिता वाघ यांनी संताप व्यक्त केलाय। मी कोणालाही सोडणार नाही आणि कोर्टामध्ये खेचेन। पैसे कमवण्यासाठी लोकांच्या जीवाशी खेळण्याचा तुम्हाला काय अधिकार, असाही प्रश्न स्मिता वाघ यांनी विचारला। खूप चुकीचं काम केलं, तुम्हाला ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे। नुसती मलमपट्टी केली तर याद राखा आम्ही काय करतोय ते तुम्हाला दाखवून देऊ, अशा शब्दात खासदार स्मिता वाघ यांनी संताप व्यक्त केलाय। 3-4 दिवसामध्ये आपली वरची टीम सेंट्रलची या ठिकाणी येते। कॉन्ट्रॅक्टरचा माणूस आज या ठिकाणी आहे। मला असं वाटतं की त्यांची माणसं सुद्धा जर ट्रेनिंग असतील घेणारी, अशी माणसं जर एवढ्या मोठ्या बायपासला एवढ्या मोठ्या ब्रिजला ही लोक जर असे लोक अपॉइंट करत असतील तर यांची डिग्री खरंच एकदा चेक केली पाहिजे। ज्या लोकांना ज्यातलं काही कळतं ते लोकांनी या कामांकडे जर नीट लक्ष दिलं तर मला वाटतं ही वेळ आली नसती। शासन जर एवढा पैसा जनतेच्या सुविधेसाठी जर खर्च करत असेल आणि त्याचा विनियोग जर नीट पद्धतीने होणार नसेल तर मला असं वाटतं अशा कॉन्ट्रॅक्टरांना ह्या लोकांना ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे। पुलाचे काम करणाऱ्या कंत्राटदारांचे पितळ उघडे झाले असून दुसरीकडे मक्तेदाराने सर्व आरोप फेटाळून लावले। रेल्वे पुलाखाली मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यामुळे माती सार खचली आणि त्याचा परिणाम म्हणून भराव कोसळल्याचा दावा केला जातोय।
कामाच्या गुणवत्तेत कोणतीही त्रुटी नसून काही किरकोळ बाबी तातडीने दुरुस्त करण्यात येतील असेही मत मक्तेदाराच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.